दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपल्याकडे फार पूर्वीपासून मानवामध्ये, धर्मामध्ये, जातीमध्ये हा भेदभाव केला जातो. काही ठिकाणी अजूनही काही भागामध्ये तसा भेदभाव केला जातो. आपल्याकडे दलित लोकांना तशी वागणूक मिळत असे. दलित लोकांना गावामध्ये प्रवेश नव्हता. त्यांना नदीचं पाणी भरायला देत नव्हते. कुठेतरी लांब जाऊन त्यांना ते पाणी भरावं लागत असे. आणि नंतर मग डॉक्टर आंबेडकरांनी ही चळवळ निर्माण केली, लोकांना एकत्र केलं आणि त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले. परदेशामध्ये आपण बघतो की काळा आणि गोरा हा भेद खूप होता. काळ्या लोकांना खूप गुलामासारखी वागणूक त्या ठिकाणी दिली जात होती. त्यांच्याबरोबर लोक जवळ पण जात नव्हते, बसत पण नव्हते. आपण बघतो की गांधीजींना सुद्धा दक्षिण आफ्रिकेमध्ये हा अनुभव आला. त्यांना ट्रेनमध्ये गोऱ्या लोकांबरोबर बसू दिलं नाही आणि त्यांना बाहेर काढण्यात आलं. आणि परंतु आपण बघतो की त्यानंतर नेल्सन मंडेला यांनी जवळजवळ 30 वर्षापेक्षा जास्त जेलमध्ये काढली, संघर्ष केला आणि लोकांना त्यांना न्याय मिळवून दिला, त्यांना एकत्र आणलं, त्यांचे हक्क मिळवून दिले. पवित्र शास्त्र आपण वाचतो की प्रभू येशू ख्रिस्तांनी आपल्याला सांगितलं आहे की सर्व जगामध्ये जाऊन तुम्ही सर्व लोकांना शिष्य करा. सर्व लोकांना. ह्यामध्ये काय आले? सर्व जाती धर्माचे लोक आले, सर्व काही लोक आले, गरीब श्रीमंत, काळा गोरा, शिक्षित अशिक्षित, सर्व लोकांना प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं शिष्य करा, त्यांना सुवार्ता सांगा. आणि कारण सुवार्ता जी आहे ही सर्वांसाठी आहे. प्रभू येशू ख्रिस्तांनी वधस्तंभावर स्वर्गाचं दार हे सर्वांसाठी उघडलेला आहे. पित्याजवळ जाण्याचा मार्ग हा सर्वांसाठी उघडा केला त्यांनी. त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव केला गेला नाही. आज आम्हाला हीच सुवार्ता सर्वांना सांगायची आहे. आम्हाला अशांना स्वर्गाच्या राज्यामध्ये आणायचं आहे, ज्यांनी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल की आम्ही प्रार्थना करू शकतो, आम्ही देवाजवळ जाऊ शकतो, आम्ही देवाजवळ बोलू शकतो. येशूने सर्वांना स्वर्गाचे द्वार उघडलेलं आहे. कुठलाही त्या ठिकाणी भेदभाव नाही. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. मत्तेकृ शुभवर्तमान याचा 28वा अध्याय आणि 19वा वचन. गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 28 and verse 19. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.